नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी आदिमायेचे रूप धारण केले यांची कथा. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रोज हजारो भक्त येत असत. त्यांच्यामध्ये एक वृद्ध महिला होती. तिची जगदंबेवर म्हणजेच तुळजाईवर खूप श्रद्धा होती. ती रोज देवीची पूजा करत असे. पण तिची एकच इच्छा होती, मला साक्षात आदिमायेचे दर्शन व्हावे. वर्षानुवर्षे तिने उपासना केली, व्रत केले, जप केला, पण तिला अपेक्षित दर्शन झाले नाही. अखेर काही लोकांनी तिला सांगितले, अक्कलकोटला जा, तिथे स्वामी समर्थ आहेत, त्यांच्या कृपेने तुझी इच्छा पूर्ण होईल. ती महिला अक्कलकोटला आली. स्वामींच्या चरणी नमस्कार करून म्हणाली, स्वामी, मी आयुष्यभर जगदंबेची उपासना केली, पण मला तिचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही. स्वामी तिच्याकडे काही क्षण शांतपणे पाहत राहिले. नंतर म्हणाले, आई, तुझी भक्ती खरी आहे का? महिला म्हणाली, स्वामी, माझ्याकडे दुसरं काही नाही, माझे सर्वस्व देवीच आहे. स्वामी स्मित हास्य करून म्हणाले, उद्या पहाटे ये. त्या रात्री महिला झोपू शकली नाही. पहाट होताच ती स्वामी जिथे बसले होते तिथे पोहोचली. आजूबाजूला फारशी गर्दी नव्हती. वातावरणात विलक्षण शांतता होती. पक्ष्यांचा मंद आवाज आणि पहाटेची थंड हवा वाहत होती. महिलेने स्वामींना नमस्कार केला आणि डोळे मिटून प्रार्थना करू लागली. अचानक तिला एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. तिने डोळे उघडले आणि जे दृश्य तिने पाहिले ते पाहून ती थरथर कापू लागली. स्वामी जिथे बसले होते तिथे आता एक दिव्य स्त्रीरूप प्रकट झाले होते. डोक्यावर तेजस्वी मुकुट होते, अंगावर हिरवी पैठणी, गळ्यात सुवर्णहार आणि संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघाला होता. हे रूप अत्यंत करुणामय आणि मातेसारखे प्रेमळ होते. महिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथर कापू लागली आणि म्हणू लागली, आई, हे तुळजा आई, मला दर्शन दिलेस का? तिने देवीला साष्टांग नमस्कार केला. काही क्षणाने तिने पुन्हा वर पाहिले आणि तिला पुन्हा स्वामी समर्थ आपल्या नेहमीच्या रूपात बसलेले दिसले. स्वामी म्हणाले, जिला तू शोधत होतीस ती तुझ्या पासून दूर नव्हती. महिला रडत स्वामींच्या चरणी पडली. स्वामी पुढे म्हणाले, देव एकच आहे, रूपे अनेक आहेत. भक्ती खरी असेल तर परमेश्वर आपल्या भक्ताला भावनेप्रमाणेच दर्शन देतो. जेव्हा आपल्या भक्ताची भावना असेल की आता मला माझ्या स्वामींचे, माझ्या देवाचे दर्शन पाहिजे, तेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्ताला दर्शन देतात. त्या दिवसापासून महिलेचा संशय पूर्णपणे नाहीसा झाला. तिला समजले की स्वामी समर्थ हे एक केवळ संत नव्हते, तर सर्व देवतांच्या तत्वांचे जिवंत स्वरूप होते. आणि म्हणूनच आजही अनेक भक्त मानतात की स्वामी समर्थ भक्तांच्या भावनेनुसार कधी दत्तात्रेय, कधी शिव, कधी श्रीराम, कधी आदिशक्तीच्या रूपात दर्शन देतात. म्हणूनच स्वामी समर्थावर कधीही अविश्वास दाखवू नका आणि कधीही श्रद्धा कमी पडू देऊ नका, कारण स्वामी समर्थच आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्या मनातील स्वामी समर्थच नेहमी ओळखतात. म्हणूनच स्वामी समर्थ आहेत, घाबरू नका. फक्त स्वामी समर्थावर श्रद्धा आणि विश्वास अतूट ठेवा. हे जर ठेवले तर तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही, हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकते. आणि हे अनेक भक्तांचे अनुभव आहेत, जे की मी तुम्हाला सांगत आहे. अनेक भक्त म्हणतात स्वामी समर्थ आहेत म्हणून मी घाबरत नाही. प्रत्येक संकटाला साथ देतात आणि ते आपल्याला संकेत देतात आणि ते संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत.
म्हणूनच स्वामी समर्थ आपल्या भक्तासोबत नेहमी असतात. ते त्यांना कधीच एकटे सोडत नाहीत. म्हणूनच श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीशी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.